नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात चांगलंच घर बनवलं आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लग्न सोहळ्यामुळे मालिकेचा चांगला टीआरपी देखील वाढला आहे. या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की नंदिनी तीच काम आवरून किचनमध्ये काम आवरण्यासाठी गेलेली असते. तिथे मानिनी देखील आलेली असते. दोघी जणी किचनमध्ये काम करत असताना नंदिनी कुठेतरी हरवल्यासारखी वाटत असते. मानिनी तिला विचारते काय झालं नंदिनी, तर ती म्हणते मला आईची खूप आठवण येत आहे. तर मानिनी तिला सांगते की जा की मग तू तुझ्या आईला फोनवर बोल, मग तुला बरं वाटेल आणि तुझा मूड देखील चांगला होईल. हे ऐकल्यानंतर नंदिनी लगेच तिच्या आईला फोन लावण्यासाठी तिचा मोबाईल शोधते. नंतर तिच्या लक्षात येत की ती तिचा मोबाईल बेडरूममध्येच विसरून आली आहे आणि ती बेडरूममध्ये तिचा मोबाईल आणण्यासाठी जाते. तिथे जीवा देखील कपडे घालत असतो. तेव्हा नंदिनी दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकून जीवा देखील समोर तोंड असलेलं मागे वळतो आणि नंदिनीला जीवाच्या छातीवरच काव्याचा नावाचा टॅटू दिसतो. तो टॅटू बघितल्यानंतर नंदीला खूपच धक्का बसतो आणि ती जीवाला विचारते की तुमचं आणि काव्याच अगोदरच प्रेम होतं का? हे विचारल्यानंतर जीवा जरा घाबरतो, पण नंतर तो तिला सगळं काही सत्य सांगून टाकतो आणि हे सगळं सत्य ऐकल्यानंतर नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो. आता यावर नंदिनी काय निर्णय घेणार हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात समजणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.